नमस्कार, मैं हूं सीए रमेश प्रभु, अध्यक्ष महाराष्ट्र सोसाइटीज वेलफेयर एसोसिएशन। रोज की तरह आज भी मैं रियल एस्टेट न्यूज एंड स्टोरीज में आपको स्वागत करता हूं। की एखाद्या बिल्डरने रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग कंप्लीट केली आहे, त्यांनी फ्लॅट तिथे तरी पण केले आहे, पण प्रॉब्लेम नेमका काही आर्थिक देवाणघेवाण ते ॲग्रीमेंट करत नाही बिल्डरशी, आणि बिल्डर त्यांना कन्व्हेन्स करून द्यायला तयार पण आहे. तर त्यासाठी बिल्डरने काय ॲक्शन घेतलं पाहिजे? कन्व्हेन्स करून दिलं पाहिजे तर त्याचे राईट तिथून लेट पण जातात. ते बिल्डरने करून दिलं पाहिजे ना. पण मग जे फ्लॅटच्या ॲग्रीमेंटही झालेले आहे तिथं दावापणाचा टाक आहे, जे कोल्डर बिल्डर आहे अनसोल्ड टाक. अच्छा फंडा जिथे ऍग्रीमेंट मध्ये रिडेव्हलपमेंट झालं किंवा त्याच्या अगोदर बिल्डरनी दिला पाहिजे, दिला नाही, तिथे एखादा फ्लॅटचं ऍग्रीमेंट बनवलेला नाहीये, तिथे तुम्ही अनसोल्ड दाखवा, त्याच्या मार्फत तुम्हाला फर्दर स्टॅम्प भरायची गरज नाही. अनसोल्ड फ्लॅट आहे ना, एखादा फ्लॅटचं ऍग्रीमेंट झाला नाही म्हणून आता तुम्ही त्याच्या नावाने ऍग्रीमेंट झाला नाही, त्याचं नाव दाखवलं तर स्टॅम्प भरावं लागतं. दुसरा बिल्डर उद्या परत सांगू शकतो हे फ्लॅटचा माझा डिस्प्यूट होता, 25 फ्लॅट होता, 24 फ्लॅटनी मला पैसे दिले, ऍग्रीमेंट बनवले, एखादी दिला नव्हता तर इलिगली ऑक्युपाय केलंय, तू त्याचं नाव कसं काय टाकलं? तर आम्ही काय करतो, अनसोल्ड दाखवतो, आणि त्या अनसोल्ड दाखवल्यावर ऍग्रीमेंट नाही म्हणून त्याच्यावर मुद्रांक पण येत नाही, काही नाही. तुम्ही 25 मध्ये 24 लोकांचा पैसे स्टॅम्प ड्युटी भरला असेल तर 100 रुपये पर फ्लॅट तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरा आणि रजिस्टर करून घ्या. पण मग गव्हर्नमेंट बिल्ड तर आपण सोसायटीला करून दिली तर त्याच्यानंतर जे अनफोल्ड फ्लॅट आहे त्याच्यावर राईट कोणाचे लागतात? आता राईट दोघं ठरवतील. काय आहे हे बघा, दोन्हीमध्ये डिस्प्यूट आहे, जरा समजून घ्या. एखाद्या फ्लॅटचा ताबा दिलेला तो तिथे राहतो, त्याचा एग्रीमेंट झाला नाही, एग्रीमेंट करून घ्यायचा जबाबदारी कोणाचा होता? ज्यांनी परचेस केला त्याचा होता. आता त्याला एग्रीमेंट करून दिलं नसेल काही कालावधीमध्ये, त्याने कुठे गेलं पाहिजे? कोर्टात गेला पाहिजे, वकिलांना धरला पाहिजे. आता त्याच्यासाठी कन्व्हिन्स थांबू शकत नाही ना. त्यांच्या टायटल ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे राहील. फॉर एक्झाम्पल, बिल्डरला त्यांनी 10 लाख द्यायचा होता, त्यांनी 8 लाख दिले, 2 लाख अजून दिले नाही, तो म्हणजे 2 लाख देत आहे, त्यानंतर तुझा करार करतोय. त्यांच्या आर्थिक व्यवहार काय आम्हाला माहिती नाही, कळलं का? म्हणून त्यांच्या आपसाचं भांडण आहे, त्यांनी मिळून घ्यावं. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही तिथे व्यवहार केला पाहिजे, आणि हे दोघांचा आपसाचा व्यवहार आहे, त्याच्यासाठी गृहनिर्माण संस्थाला काही बाद आला नहीं पाहिजे. हमारा ऑफिस में आप कांटेक्ट कर सकते हो। हमारा ऑफिस का नंबर है 022-4255-1414 या 022-4255-1425, और पूरा का पूरा एड्रेस हमने डिस्क्रिप्शन में डाला है, आप देखिए। यदि आपको अपॉइंटमेंट चाहिए आप जरूर हमें कांटेक्ट कर सकते हैं। आपको पूरी तरह से जानकारी, यदि इनकम टैक्स का हो, रियल एस्टेट का, डेवलपमेंट का हो, रीडेवलपमेंट का हो, या आपको रेरा का हो या हाउसिंग सोसाइटी को, पूरा का पूरा जानकारी आपको मिलेगा। और इस वीडियो को लाइक करिए, चैनल को सब्सक्राइब करिए और ज्यादा से ज्यादा लोगों को शेयर करिए, ताकि ये वैल्यूएबल इंफॉर्मेशन आपका दोस्तों को मिलेगा। उनका भी जो दिक्कतें हैं, टेंशन है रीडेवलपमेंट को लेकर, इनकम टैक्स का लायबिलिटी को लेकर, वो से भी उनको राहत मिलेगा। खूब खूब धन्यवाद। थैंक यू वेरी मच।